नमस्कार रसिक हो, मी लीना. क्रिएशन विथ इमोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. माझ्या मागच्या व्हिडिओला आपण जो काही प्रेमपूर्वक भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी मी आपली मनापासून आभारी आहे. आणि आपले हे प्रेम असेच माझ्यासोबत कायम राहावे याकरिता या योग दिनाच्या निमित्ताने योग या विषयावरील माझी स्वरचित कविता मी इथे वाचन करीत आहे. मंडळींनो, सुदृढ आरोग्य ही मानवाची बहुमूल्य संपत्ती. एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून मिरवायचे असेल तर फर्स्ट प्रायोरिटीने उत्तम आरोग्य त्याकडे असले पाहिजे. कारण निरोगी शरीरातच निरोगी मन वास्तव्य करते. मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग साधनेचे महत्त्व आपण जाणताच. आणि या योग साधनेच्या अभ्यासाने शरीर, मन, बुद्धी शाबूत राहते. तामसी विकारी वृत्ती नष्ट होऊन मन चैतन्ययुक्त, स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी योगाचे भले महात्म्य आहे. आणि बरं का मंडळींनो, योगाबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने 21 जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्याच अनुषंगाने या योग दिनाच्या पर्वावर माझी ही कविता. योग दिन. मन निकोप आनंदी, स्वास्थ्य सुदृढ प्रमाण. मन निकोप आनंदी, स्वास्थ्य सुदृढ प्रमाण. योग आणि योगासने देह देई ऊर्जावान. योग आणि योगासने देह देई ऊर्जावान. चिंता ताण आटोक्यात करा ध्यान प्राणायाम. देह मन बुद्धी शुद्ध, आत्मनिग्रहाचे काम. रक्त शुद्ध होते आणि ऊर्जा पातळीत वाढ. रक्त शुद्ध होते आणि ऊर्जा पातळीत वाढ. हृदयात सात्विकता, प्राणसंचार प्रगाढ. रोज सूर्य नमस्कार करी अंग बलवान. रोज सूर्य नमस्कार करी अंग बलवान. घालावेत प्रत्येकाने वृद्ध असो किंवा सान. घालावेत प्रत्येकाने वृद्ध असो किंवा सान. योगा गरज काळाची मनशांती मिळण्यास. योगा गरज काळाची मनशांती मिळण्यास. आरोग्याचे संरक्षण समृद्धता जीवनास. आरोग्याचे संरक्षण समृद्धता जीवनास. धन्यवाद.